जय हिंद, आदाब। आप देख रहे हैं जलगांव रत्त लाइव। मैं मोहम्मद कैफ इस वक्त बात कर रहा हूँ एक दारू बिक्री के बारे में, जो कच्ची दारू बोला जाता है, जिसे भट्टी की दारू बोला जाता है। इससे कई लोगों के संसार उद्ध्वस्त हो रहे हैं। ये दारू के कारण से कई घर नहीं चल पा रहे हैं। ये दारू जो है सबको नुकसान पहुँचा रही है। तो आज इस दारू के बारे में ठिया आंदोलन 24 जुलाई से शुरू है प्रांत ऑफिस के सामने। तो आज आइए हम इस आंदोलनवादी लोगों से बात करते हैं कि इस आंदोलन में आपकी क्या भूमिका है। नमस्कार, जय भीम। 2 दिवसापासून आम्ही इथे ठिय्या आंदोलन करतोय। ऐनपूर गावातील दारू रावेर तालुक्यात जे ऐनपूर गाव आहे त्याच्याविषयी निंबोरा पोलीस स्टेशनचे जे पोलीस कर्मचारी आहे ते पूर्ण प्रयत्न करत आहेत हे दारू विक्री बंद होण्याकरता। पण जे उत्पादन शुल्क आहे भुसावळ त्यांचा आर्थिक व्यवहार झाल्यामुळे ते दारू बंदीला काही प्रोत्साहन देत नाही आणि त्याच्यामुळे भरपूर लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे, महिलांचे। त्याकरता हे ठिय्या आंदोलन चालू आहे, पण शासन प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे। जर आज त्यांनी लक्ष दिलं नाही तर पुढचा पवित्र आमचा आमरण उपोषणाचा राहील, इतकं बोलते मी। पोलिसचे प्रयत्न सुद्धा होत नाही आहे। पोलीस प्रयत्न करते पण दारू पण तरी बंद होत नाही आहे। आता आपण निळे निशाण हे संघटनाचे जिल्हा अध्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधू की हे आंदोलनाला आपण काय म्हणत। तालुक्यातले निंबोरा पोलीस स्टेशनला हद्दीत ऐनपूर गावातील हातपट्टी दारू विक्री या निमित्त करणारे विरुद्ध बोलणाऱ्या महिलांना जीव मारण्याची धमकी दिली आणि शिवागाळ पण केल्या। त्याबद्दल 2 दिवसापासून इथं ठिय्या आंदोलन केलेलं आहे। या प्रशासनाने कधी पुढचं कार्य केलं नाही तर ठिय्या आंदोलन आपण पाहत रहा जळगाव रत्त लाईव्ह। मैं मोहम्मद कैफ।